हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण रानभाजी सिरीजमध्ये पाथरीची भाजी, जी की रानभाज्यांची राणी आहे, त्याची रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. हे बघा, अशा प्रकारे मला बाजारामध्ये पाथरीची भाजी मिळाली, जी की उगवलेली असते. आपण पेरत नाही, खडकावर उगवते किंवा अशी दगडी जी जमीन असते त्यामध्ये उगवते. खूप हेल्दी, खूप पौष्टिक अशी भाजी आहे. दिसायला ही आपली करडीची भाजी आहे तशीच दिसते, पण थोडासा आकार वेगळा आहे. आणि चवीला म्हणाल ना तर ती थोडीशी कडसर लागते. मी छान अशी निवडून धुवून घेतली आणि महत्त्वाचं टिप्स म्हणजे ती हाताने तोडायची आहे. तुम्ही वेळीने चाकूनी जर ती कापली तर ती भाजी तुम्ही खाणारच नाही, एवढी कडू लागते. म्हणून शक्यतो ती हाताने अशा प्रकारे त्याचे तुकडे करायचे आहेत. खूप टेस्टी आणि खूप हेल्दी अशी ही रेसिपी आहे मैत्रिणींनो, जी की मूतखड्यावर अगदी रामबाण उपाय आहे. ज्यांना मूतखड्याचा त्रास आहे त्यांनी अवश्य ही भाजी करून खा. खूप छान चवीला लागते आणि करायला म्हणाल ना तर एकदम सोपी अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो. अशा प्रकारे बघा, मी सर्व भाजी आहे ती स्वच्छ निवडून आणि अशा प्रकारे तोडून घेतली. कढईमध्ये आपण सर्वप्रथम तेल घालून घेतलं, त्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत. जिरे छान असे तडतडून द्यायचे, म्हणजे त्याची फोडणी छान द्यायची, म्हणजे भाजी आहे ती आपली खूपच अप्रतिम अशी चवीची लागते. त्यानंतर मी कांदा घेतला आहे बारीक चिरलेला. छान असा आपण सोनेरी रंग येईपर्यंत त्याला परतणार आहोत. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. कांदा लवकर पचण्यासाठी मी थोडंसं मीठ घालणार आहे, म्हणजे आपला कांदा आहे तो लवकर पचेल आणि कमी तेलामध्ये पचेल. हे बघा, छान असा आपला कांदा परतून झाला आहे. त्यानंतर मी लसूण आहे तो बारीक चिरून घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेचून घेऊ शकता किंवा लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट पण घालू शकता, पण आमच्याकडे शक्यतो नाही मी जास्त वापरत. हिरवी मिरची कशी ती काढायला जमते म्हणून मी हिरवी मिरची कट करून घातली आहे. छान अशी आपण ती तेलामध्ये परतणार आहोत. खूपच अप्रतिम अशी चवीची आणि औषधी गुणयुक्त अशी आपली रानभाजी ची रेसिपी आपण आज पाहत आहोत, जी की पाथरीची भाजी, जी आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक असते. आणि ही भाजी फक्त पावसाळ्यात येते, मग म्हणून अवश्य खा. वातावरण पण ती खूप गुणकारी आहे मैत्रिणींनो, त्यामुळं तुम्हाला जर मिळाली तर अवश्य खा. आमच्या इकडे मिळते ही भाजी, मग मी दरवर्षी आणते आणि दरवर्षी बनवते. मी मागच्या वर्षी व्हिडिओ अपलोड केला आहे, पण आज जरा वेगळ्या पद्धतीने बनवत आहे. आपण एक बारीक चिरलेला टॉमॅटो पण घालत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या नवीन ताई दादा जोडले गेले आहेत त्यांच्यासाठी ही मी रेसिपी शेअर करत आहे, जेणेकरून त्यांना पण छान असा त्याचा आस्वाद घेता येईल. आणि त्यांच्याकडे जर भाजी मिळत असेल ही पाथरीची तर ते पण अशा प्रकारे बनवून खाऊ शकता. छान असा टॉमॅटो आहे तो आपला सॉफ्ट झाला आहे. त्यानंतर आपण हळद पावडर घातली आहे आणि हिंग घालणार आहोत थोडंसं चवीसाठी, कारण हिंगाचा फ्लेवर खूप छान लागतो भाजीला. आणि छान असं आपण परतून घेणार आहोत. हळद आणि हिंग म्हणजे त्याचं कच्चेपणा जाईपर्यंत परतणार आहोत. खूपच अप्रतिम अशी चवीची पाथरीची भाजी अवश्य बनवून खा, कारण ही फक्त पावसाळ्यामध्येच मिळते. हे बघा, मी अशा प्रकारे सर्व हाताने तोडून घेतली आहे. मैत्रिणींनो, अजिबात तुम्ही चाकू वेळीचा वापर करू नका, नाहीतर तुम्ही ती भाजी आहे ती खाणारच नाही. कारण ऑलरेडी ती भाजी थोडीशी कडसर लागते, मग तुम्ही जर ती चाकूनी किंवा वेळीने कापली तर ती जास्त कडू होईल. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण अगोदर घातलं आहे कांदा पचवताना, त्यामुळं प्रमाणातच मीठ घालायचं आहे, नाहीतर भाजी कोणी खाणार नाही जास्त प्रमाणात जर तुम्ही मीठ घातलं तर. आणि छान अशी आपण परतून घेतो आहे. खूपच अप्रतिम, अगदी भाकरीबरोबर म्हणाल ना तर खूप छान लागते. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरीबरोबर अगदी अप्रतिम अशी भाजी चिरताना अशी जास्त दिसते, पण ती जेव्हा तुम्ही शिजायला घालता तेव्हा ती कमी होते, म्हणून मी थोडीशी बाजूला काढली होती, म्हणजे ती हलवताना आपल्याला त्रास होणार नाही. हे बघा, अशा प्रकारे खालीवर करून घ्यायची आहे.
अप्रतिम अशी चवीची आणि आपल्या आरोग्यासाठी उत्तम अशी रानभाजी, रानभाज्याची राणी पात्रीची भाजी बनवत आहोत. त्यामध्ये आपण मुगाची डाळ टाकणार आहोत. मी 2 चमचे मुगाची डाळ धुवून ठेवली होती, ती घातली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलीही डाळ वापरू शकता किंवा स्किप पण करू शकता. आणि छान अशी आपण परतून घेणार आहोत. काही जण काय करतात, भाजी ते अगोदर शिजवतात आणि ती पिळून नंतर ती फोडणी घालतात. पण तुम्ही त्या भाजी शिजवली की ते पाणी तुम्ही कशालाही वापरत नाही. मग ते तुम्ही त्याच्यातलं जे जीवनसत्व आहे ते तुम्ही पूर्ण घालवता. म्हणून मी डायरेक्ट भाजी कुठलीही फोडणीला घालते. अगोदर अजिबात शिजवून वेगळी त्याला फोडणी देत नाही. त्यानंतर छान अशी आपण परतून घेतली आहे. झाकण ठेवणार आहोत. आपण बिना पाण्याची ही भाजी शिजवणार आहोत वाफेवर. त्यानंतर मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे जाडसर. त्याने तर खूप छान चव लागते. तुम्हाला आवडत नसेल, तुमच्याकडे चालत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल, पण शेंगदाण्याच्या कुटाने खूपच अप्रतिम होती ही रानभाजी, रानभाज्याची राणी पात्रीची भाजी. छान असं कूट घालून आपण परतून घेतो आहे बघा. म्हणजे जो कूट आहे तो पण छान असा भाजीचा अर्क त्याला लागेल अशी परतून घ्यायची आहे. आणि अप्रतिम अशी पात्रीची भाजी आपण आज बनवत आहोत मैत्रिणींनो. हे बघा, अशा प्रकारे आपण छान अशी ती परतून घेतली आणि फक्त 2 मिनटासाठी आपण मध्यम गॅसवर झाकण ठेवणार आहोत. म्हणजे कूट आहे त्याला भाजीचा फ्लेवर छान येईल. 2 मिनटानंतर बघू शकता आपली भाजी छान अशी तयार झाली आहे. हे बघा, हलवून दाखवते मी तुम्हाला किती सुंदर. आणि खायला म्हणाल ना तर खरंच अप्रतिम, अजिबात कडू लागली नाही भाजी. महत्त्वाचं म्हणजे आमच्या घरात आमचे हे कडू कुठलंही खात नाहीत, पण भाजी खातात ही नेहमी, कारण त्यांनाही माहीत आहे की औषधी गुणयुक्त आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ती अजिबात कडू झाली नाही. म्हणून चिरताना तुम्ही चिरू नका, ती हाताने त्याचे तुकडे करा. हे मी वारंवार सांगते तुम्हाला जर भाजी मिळाली तर. नाहीतर तुमची भाजी तुम्ही बनवाल आणि ती कोणी खाणार नाही. अशी अप्रतिम चवीची रानभाज्याची राणी पात्रीची भाजी तयार झाली आहे. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनाही लाभ घेता येईल. भेटूयात मग अशाच छानशा पुढच्या रेसिपीमध्ये. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. बाय बाय.